तर आज मला ढोकळा खाण्याची इच्छा झाली, त्याच्यामुळे मी ढोकळा रेसिपी बनवणार आहे। रेसिपी शेवटपर्यंत बघा, थोडं जरी स्किप केलं तुम्ही तर पूर्ण ढोकळा तुमचा बिघडू शकतो। तर व्यवस्थित रेसिपी बघा आणि चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आपलं अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियंका नकाते म्हणून, त्याच्यावरती मी होमिओपॅथिकची आणि आयुर्वेदिकची माहिती देत आहे, तर तेही चॅनल नक्कीच बघा, जेणेकरून तुम्ही घरच्या घरी राहून बरेचसे जुने आजार बरे करू शकता। चला स्टार्ट करूया ढोकळा रेसिपी। ढोकळा बनवण्यासाठी आता ही साखर घेतलेली आहे, 2 वाटी पीठ घेतलेलं आहे, 2 वाटी सेम वाटे पीठ घेतलेलं आहे आणि 6-7 चमचे साखर टाकली, थोडीशी हळद टाकली, मीठ टाकलेलं आहे। याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे, पळी तेल टाकले, 1 पळी तेल टाकलेलं आहे। आता हा सायट्रिक ऍसिड टाकायचा आहे एवढं। हे पीठ मी मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित। याच्यामध्ये फक्त सायट्रिक ऍसिड, साखर, 1 पळी तेल, हळद आणि थोडंसं मीठ एवढंच टाकलेलं आहे मी। बाकी सोडा अजून टाकायचा आहे। सोडा टाकण्याच्या आधी याला चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे। असं पातळ अजिबात झालं नाही पाहिजे। भज्याच्या जे पीठ करतो ना आपण, भजीच्या पीठपेक्षा पण थोडंसं घट्ट झालं पाहिजे हे। इथं मी स्टीम साठी पाणी घेतलेलं आहे, बघू शकता मोठं बघून घेतलेलं। स्टीम पाहिजे, स्टीम वरतीच ढोकळा हा तयार होत असतो, त्याच्यामुळे ह्याच्यावरती झाकलेलं आहे मी। आणि ह्याला 2-3 उकळी आली, स्टीम चांगली वाफ तयार झाली की मग काय करायचं, आतमध्ये एक स्टँड ठेवायचं, स्टँड ठेवून त्याच्यावरती तो ढोकळा तेल लावून एका प्लेटमध्ये काढून ठेवायचा। हा ढोकळा मी असा तयार करायला ठेवलेला आहे। खाली पाणी आहे, त्याच्यावरती चाळणी ठेवून त्याच्यावरती परत ते ढोकळ्याचं पीठ जे आहे ते पीठ हे करून ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरून हे मी ताट झाकणार आहे। आणि मी याच्यामध्ये सोडा टाकलेला आहे। सोडा टाकतानाची काय मी व्हिडिओ नाही काढणं झालं, कारण ते खूप फास्ट करावं लागतं। सोडा जो आहे तो ऍक्टिव्ह असतो तेव्हाच पटकन त्याच्यामध्ये टाकायचं, म्हणजे शेवटी पाण्याला उकळी आली की सोडा टाकून पटकन ती प्लेट त्याच्यामध्ये ठेवायची। तर सोडा हा ऍक्टिव्ह असतो तोपर्यंत पटकन टाकून ठेवायचा आणि असं हे झाकून बंद करून ठेवायचं। झालं। आता याला फास्ट गॅसवरती 15 ते 20 मिनिट तरी उकळायचं, याला शिजवायचं व्यवस्थित। पूर्ण पॅक करून ठेवलेलं आहे मी, फुल गॅस ठेवलेला आहे। ढोकळा तयार झालेला आहे। 15 ते 20 मिनिट मी याला शिजायला ठेवलं होतं आणि इकडे हे पाणी तयार केलेलं आहे। पाण्याची काय मी प्रोसेस नाही दाखवली, कारण मोहरी खूप लवकर करपते, त्याच्यामुळं पटकन आधी करून घ्यावं आणि त्याच्यानंतर रेसिपी दाखवावं म्हटलं। तर याच्यामध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं, त्याच्यानंतर फक्त मोहरी टाकलेली आहे, मिरच्या टाकलेल्या आहेत, त्याच्यामध्ये गॅस बंद केलेला आहे कारण करपते ते नंतर, त्याच्यामुळं बंद करून ते आपोआपच तडका त्याला व्यवस्थित बसलेला आहे। त्याच्यानंतर मी याच्यामध्ये साखर टाकली, साखरेच्या नंतर मीठ टाकलं आणि वरून लिंबू पिळलेला आहे आणि हे पाणी असं चांगलं उकळून घ्यायचं फास्ट गॅसवरती। जरा 1-2 मिनिट उकळायचं, त्याच्यानंतर बंद करायचं। तर हा ढोकळा तयार झालेला आहे। ते पाणी बनवलेलं पाणी ओतलेलं आहे वरून आणि कोथिंबीर टाकलेलं आहे, खोबरं खिसून टाकलेलं आहे मी। हळद थोडीशी कमीच टाकत असते। तर बघू शकता मस्तपैकी तयार झालेलं आहे। चलो भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये। टेक केअर।